नमस्कार, मी सुमित. तुम्ही पाहता एलएस मराठी 6च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी महेंद्र दळवी प्रकरणाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांकडून दळवी साहेबांचा मॉर्फ व्हिडिओ टाकून टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जातोय असं संजय शिरसाट म्हणाले. फक्त शिंदेच्या आमदारांना कसं टार्गेट करता येईल हे पाहिलं जातंय असं देखील त्यांनी म्हटलंय. या प्रकरणावर शिवसेना लक्ष ठेवते आहे आणि आमदारांचं संरक्षण करण्यासाठी योग्य पावलं उचलत आहे असंही त्यांनी म्हटलंय. महेंद्र दळवी यांच्या कथित व्हिडिओ प्रकरणी शिंदेच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या व्हिडिओमध्ये लाल टी शर्ट घातलेला व्यक्ती आणि पैशांचे बंडल दिसत आहेत असं गोगावले यांनी सांगितलं. चेहरा दाखवा, दुधाचं दूध आणि पाणीचं पाणी करू असं म्हणत भरत गोगावले यांनी एक प्रकारे विरोधकांना आव्हान दिलंय. उगाच वेगळा विदर्भाचा मुद्दा काढून हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांचे प्रश्न बाजूला सारण्याचं काम केलं जात आहे असा आरोप अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनी केलाय. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पूर आला होता. त्या पुरात शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्यांचा प्रश्न अजूनही प्रलंबित असल्याचं आमदार अमोल मिटकर यांनी सांगितलंय. भाजप पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या प्रकाशित होण्यापूर्वीच बेकायदा बदल केल्याचा आरोप अॅडव्होकेट असीम सरोदे यांनी केलाय. तसंच मतदार याद्यांवर विश्वास ठेवायचा की नाही असा प्रश्न देखील त्यांनी विचारलाय. जवळपास 5 तास याद्या बदलण्यासाठी चर्चा झाल्याचं समजतंय. या प्रकरणाचा सीसीटीव्ही देखील समोर आला असल्याचं सरोदे यांनी म्हटलंय. नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस असून यशवंत स्टेडियमवर घरकुल कंत्राटी कर्मचाऱ्यांनी ठिय्या मांडलाय. विविध मागण्यांसाठी हे आंदोलन केलं गेलंय. मात्र या हिवाळी अधिवेशनात सरकार मागण्या पूर्ण करेल अशी आशा आंदोलनकर्त्यांना आहे. पालघरच्या वैतरणा धरणाजवळ एका व्यक्तीचा खून करण्यात आला होता. जमिनीच्या वादातून आणि जुन्या भांडणातील राग या कारणानं खून केल्याचं पोलीस तपासात उघडकीस आलंय. या प्रकरणी पोलिसांनी सर्व 5 आरोपींना अटक केली असून कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमनं यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. पालघरच्या कासा पोलीस ठाण्यात तक्रारीच्या चौकशीसाठी आलेल्या महिलेवर तिथल्या हवालदारानं लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून हवालदार बोगाडे याच्यावर लैंगिक अत्याचारासह विविध गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र या प्रकरणामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षणार्थींनी मोठा मोर्चा काढत कायमस्वरूपी नोकरीची मागणी केली आहे. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजनेअंतर्गत यांना 6 महिन्याचं काम दिलं आणि त्यानंतर आता बेरोजगार असल्यामुळे चॉकलेट मोर्चा काढत त्यांनी आपला निषेध व्यक्त केलाय. बीडच्या केसमध्ये जमिनीच्या किरकोळ वादातून महिलेसह मुलाला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या मारहाणीत ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अमानुष मारहाणीचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यात कैद झालाय. मारहाण करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे. या होत्या आताच्या महत्त्वाच्या बातम्या. बघत रहा एलएस मराठी.